नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC सरळ सेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण दररोज सकाळी किंवा जर शक्य झालं नाही तर 2 दिवसाचा एकत्र व्हिडिओ घेऊन येत असतो. आज 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टचा एकत्र व्हिडिओ सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2026च्या स्वातंत्र्य दिनी भारतीय लष्कराच्या विशेष दल मधील कोणत्या असॉल्ट श्वानाला मेन्शन इन डिस्पॅचेस हा विशेष लष्करी सन्मान जाहीर झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे टायसन. दुसरा प्रश्न, भारतीय लष्कराच्या टायसन या असॉल्ट श्वानाला कोणत्या ऑपरेशन मध्ये दाखवलेल्या अदम्य शौर्याबद्दल राष्ट्रपतींनी सन्मानित केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, ऑपरेशन त्रासी 1. तिसरा प्रश्न, बर्मिंगहॅम इंग्लंड येथे पार पडलेल्या 2026च्या युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 4x100 मीटर रिले शर्यतीत कुणी सुवर्ण पदक पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एमी हंट, ऑप्शन बी. चौथा प्रश्न, 2026 ची युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा इंग्लंडमधील कोणत्या स्टेडियमवर पार पडली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अलेक्झांडर स्टेडियम. पाचवा प्रश्न, एमी हंटने 2026च्या युरोपियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये मिश्र रिले शर्यतीत कोणते पदक जिंकून तिचे या स्पर्धेतील चौथे पदक पटकावले? तर सुवर्ण पदक. ठीक आहे, या ठिकाणी थोडंसं आपल्याकडून करेक्शन झालेलं आहे, करणं गरजेचं आहे. इथंच उत्तर दिलेलं आहे आपण, या स्पर्धेतील चौथे कोणते पदक पटकावले असं पाहिजे होतं. ठीक आहे, समजून घ्या. सहावा प्रश्न, सेंट किट्स अँड नेव्हिस बुद्धिबळ महासंघाने आगामी 46व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी संघाचे अधिकृत प्रशिक्षक व कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, प्रफुल्ल झवेरी. सातवा प्रश्न, सेंट किट्स अँड नेव्हिस बुद्धिबळ महासंघाचे अधिकृत प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेले प्रफुल्ल झवेरी हे महाराष्ट्रातील कोणत्या शहराचे फिडे प्रशिक्षक आणि पंच आहेत? तर हे आहेत ऑप्शन सी, मुंबईचे. आठवा प्रश्न, मुंबईचे प्रफुल्ल झवेरी यांच्या आगामी कितव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी सेंट किट्स अँड नेव्हिस संघाचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? आणि उत्तर आहे ऑप्शन सी, 46व्या. नववा प्रश्न, मार्च 2026 अखेरच्या आकडेवारीनुसार देशातील 28 राज्यांचे एकूण कर्ज सुमारे किती लाख कोटीपर्यंत, किती रुपयांपर्यंत पोहोचले आहे? तर हे पोहोचलेले आहे 110 लाख कोटी रुपये, ऑप्शन सी. 10वा प्रश्न, मार्च 2026 अखेरच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक कर्जबाजारी राज्यांच्या यादीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. 11वा प्रश्न, सर्वाधिक कर्ज असणाऱ्या राज्यांच्या यादीत 9.37 लाख कोटी रुपयांच्या कर्जासह महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? तर महाराष्ट्र आहे ऑप्शन बी, दुसऱ्या स्थानावर. 12वा प्रश्न, मार्च 2026 पर्यंत 10.42 लाख कोटी रुपयांचे कर्ज असणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते ठरले आहे? आणि अर्थातच याचं उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. म्हणजे आपण आधी बघितला तोच प्रश्न आहे, वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो. आता महत्वाचे मुद्दे बघा. एकूण कर्जाची स्थिती मार्च 2026 अखेर देशातील सर्व 28 राज्यांचे एकूण कर्ज सुमारे 110 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सर्वाधिक कर्जबाजारी राज्य यांची क्रमवारी बघूया. प्रथम तामिळनाडू 10.42 लाख कोटी रुपये, दुसरा महाराष्ट्र 9.37 लाख कोटी रुपये, तिसरा उत्तर प्रदेश 8.83 लाख कोटी रुपये, तर चौथा कर्नाटक सुमारे 8.14 लाख कोटी रुपये, पाचवं राज्य आहे पश्चिम बंगाल सुमारे 7.90 लाख कोटी रुपये.
13वा प्रश्न बघूया. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे गज गौरव पुरस्कार 2026 कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थातच हत्ती संवर्धन, कारण गज म्हणजे हत्ती. 14वा प्रश्न. 13 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय स्तरावर गज गौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्याचा सोहळा आंध्र प्रदेशातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, विशाखापट्टणम. महत्वाचे मुद्दे बघा. गजगौरव पुरस्कार 2026 प्रोजेक्ट एलिफंट अंतर्गत पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाद्वारे 13 ऑगस्ट 2026 रोजी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या राज्यातील विशाखापट्टणम या शहरात येथे या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. याचं वैशिष्ट्य काय आहे तर हत्ती संवर्धनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या 7 माहुतांना, माहुत म्हणजे हत्ती जे चालवतात त्यांना माहुत म्हणतात, सन्मानित करण्यात आले. यामध्ये दापारा राष्ट्रीय उद्यानातील म्हणजे पश्चिम बंगालच्या माहुतांचा समावेश असून त्यांनी पूर परिस्थितीत अडकलेल्या पर्यटकांची व वन्यजीवांची यशस्वी सुटका केली होती. 15वा प्रश्न. बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट 2026 नुसार भारतातील सर्वाधिक मूल्यवान कुटुंबीय व्यवसायांच्या यादीत कोणते कुटुंब प्रथम स्थानावर आहे? अर्थातच आपले अंबानी कुटुंब. 16वा प्रश्न. हुरून इंडिया रिपोर्ट 2026 नुसार भारतातील पहिल्या पिढीतील फर्स्ट जनरेशन कुटुंबीय व्यवसायांमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गौतम अदानी. 17वा प्रश्न. हुरून इंडिया फॅमिली बिझनेस लिस्ट 2026 मध्ये महिला नेतृत्वाखालील कुटुंबीय व्यवसायामध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या प्रिया अग्रवाल हेब्बार कोणत्या कंपनीच्या अध्यक्ष आहेत? तर हे आहेत हिंदुस्तान झिंक. महत्वाचे मुद्दे बघा. भारतातील सर्वात मूल्यवान कुटुंबीय व्यवसाय टॉप 300 कुटुंबीय व्यवसायाचे एकूण मूल्य 1.46 ट्रिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे सुमारे 138 लाख कोटी रुपये नोंदवले गेलेले आहे. प्रमुख क्रमवारी बघूया. प्रथम अंबानी कुटुंब, मुकेश अंबानी. दुसरा कुमार मंगलम बिर्ला कुटुंब. तिसरा जिंदल कुटुंब विशेष श्रेणी पहिल्या पिढीतील व्यवसायात गौतम अडानी प्रथम, तर महिला नेतृत्वात हिंदुस्तान झिंकच्या अध्यक्ष प्रिया अग्रवाल हेब्बार ह्या अव्वल ठरल्या आहेत. 18वा प्रश्न. डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेल्या पिचियमल आणि गोविंदमल या दोन्ही महिला कार्यकर्त्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर या आहेत तामिळनाडूच्या. तर महत्वाचे मुद्दे. डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार 2026 हा पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी डॉक्टर एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनद्वारे तामिळनाडूच्या पिचियमल, रामानाथपुरम आणि गोविंदमल विल्लुपुरम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. याचं योगदान काय आहे तर पिचियमल यांनी समुद्रातील टाकाऊ जाळी गोळा करून कोरल रीफ व कासवांचे संरक्षण केलेलं आहे, तर गोविंदमल यांनी सेंद्रिय व शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार केला आहे. भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर एम एस स्वामीनाथन ओळखले जातात. 19वा प्रश्न. 10 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेला उदारा शक्ती 2026 हा संयुक्त द्वैवार्षिक हवाई सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला? तर हा भारत आणि मलेशिया दरम्यान पार पडला. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 20वा प्रश्न. भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जाणारा समुद्र लक्ष्मण हा सराव कोणत्या सैन्याचा संयुक्त सराव आहे? तर हा नौसेनेचा संयुक्त सराव आहे. महत्वाचे मुद्दे बघा. उदारा शक्ती 2026 भारतीय वायुसेना म्हणजेच इंडियन एअरफोर्स आणि रॉयल मलेशियन एअरफोर्स RMAF दरम्यान 10 ते 14 ऑगस्ट 2026 या दरम्यान सुबांग एअरबेस मलेशिया येथे हा द्वैवार्षिक हवाई सराव पार पडला. भारत मलेशिया इतर प्रमुख युद्ध सराव बघा. उदारा शक्ती हा एअरफोर्सचा वायुसेनेचा सराव आहे. हरिमाऊ शक्ती हा स्थलसेना आर्मीचा सराव आहे, तर समुद्र लक्ष्मण हा नौसेना म्हणजे नेव्हीचा सराव आहे. तर हे होते 17 आणि 18 ऑगस्टच्या संदर्भातल्या महत्वाच्या चालू घडामोडीचे महत्वाचे प्रश्न जे स्पर्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आपण प्रश्न हे असे घेतो ज्यामध्ये एका प्रश्नामध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्नाचं पोटेन्शियल दडलेलं असतं, त्यामुळे तुमचा सर्वांगीण अभ्यास होतो कमी वेळात. म्हणून म्हणतो कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन जातं. व्हिडिओला शेअर नक्की करा. मोफत PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा.
PDF ही वाचा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी जोडले जा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.